सर काय नाव तुमचं? माझं नाव संजय दत्तात्रय गोखले. अच्छा, राहायला कुठे तुम्ही? मला तालुका चिपळूण, रत्नागिरी. ओके. काय तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम होता? मला दाताचा प्रॉब्लेम म्हणजे माझे फक्त 12 दात शिल्लक राहिले होते. ओके. आणि 12 दातातले 4-5च चांगले होते इथले, बाकी सगळे ते खालते इथले हलत होते. 2 दाढा इकडे ज्या होत्या त्या बादच झालेल्या होत्या. ओके. बाकी दाढा काही शिल्लक नव्हत्याच होती. खाण्याचा काय प्रॉब्लेम येत होता? खाण्याचं म्हणजे काही चांगलं जात नव्हतं नीट. अच्छा. आणि किंवा असं मी काय खायचं म्हटलं ना, कडक लाडू बिडू असं बुंदीचा खायचं म्हटलं तर तो नीट चुरावायचा नाही त्याचा, किंवा काही खोबरं खाल्लं तरी जाड तुकडे राहायचे आणि ते गिळले जायचे. ओके. तुम्हाला कसं कळलं हे आपल्याबद्दल, बेझल इम्प्लांट बद्दल? माझा आतेभाऊ रत्नागिरीतला आहे ना, जोशी. त्या दोघांनी नवरा बायकोनी हे दात बसवले. ओके. 1 वर्ष झालं त्यांचे दात बसवून. तर गेल्या वर्षी मला ते भेटले होते मे महिन्यात एका साखरपुड्याच्या वेळेला. तर तेव्हा तो मला म्हणाला की असे असे मी दात बसवले दोघांनी आम्ही. म्हटलं मला पण तो विचार करायला हवाय, कारण माझे पण झाले. किती दिवसात आपली प्रोसिजर झाली? आपली 3 दिवसाची प्रोसिजर ही झाली. अच्छा. काय काय केलं 3 दिवसामध्ये आपण? 3 दिवसात पहिल्या दिवशी माझे सगळे दात काढले मी. त्याच दिवशी स्क्रू बसवून झाले. बरोबर. स्क्रू बसवून झाल्यानंतर मग मी घरी गेलो. ओके. इथे राहायला होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी परत इथे आलो फॉलोअप साठी. दुसऱ्या दिवशी ते स्क्रू घासून ते दात ट्रायल ट्रायल. ओके. त्याच्यात काय बदल करायला हवे होते ते करणे आणि काढून परत तिकडे पाठवले. ओके. आणि तिसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता माझे दात बसवून झाले. ओके. रात्री गावाला गेलो नाही. ओके. तुम्हाला तिकडे डॉक्टरांनी काय सांगितलेलं की एवढ्या लवकर? नाही, ही प्रोसिजर आहे म्हणाले, पण ती अजून तेवढी आपल्याकडे प्रगत नाहीये. बरोबर. म्हणजे आपल्याकडे आम्ही जे बसवतो ते असे दात काढल्यानंतर महिन्याभरात स्क्रू बसवणार. बरोबर. त्याच्यानंतर 8 दिवसांनी मग दात बसवणार. ओके. एवढी प्रोसिजर आहे. ओके. आणि तुम्ही आता दात बसवल्यानंतर किती दिवसांनी खायला चालू केलं आणि काय खाल्लं? मी आता इथून जाताना घरी गेलो ना रात्री, मी जाताना फक्त इथून 2-2.5 तास गेल्यावर मी एकदा चहा प्यायलो वाटेल. बरोबर. आणि दुसऱ्याही सकाळी मी उपमा खाल्ला. ओके. नाश्त्याला घरी गेल्यावर. आणि दुपारी मी अर्धी भाकरी खाल्ली. ओके. आणि भात बीत जेवलो. ओके. मला भाकरी खाल्ल्यावर वाटलं की मला भाकरी खाऊन चालणार आहे, कॉन्फिडन्स आला. म्हणून मी रात्री मग 1 भाकरी खाल्ली. मग दुसऱ्या दिवशीपासून मी रोज 1 भाकरी दिवसातनं खात होतो. ओके. 8 दिवस. ओके. मग रेग्युलर सुरू केलं. मग आता आपण 8-10 दिवस झाले आपण इम्प्लांट 26 तारखेला पूर्ण झालं. ओके. ओके. आज 9 तारीख आहे, म्हणजे फॉलोअप 14 दिवस झाले. 14 दिवसांचा आपला फॉलोअप. ठीक आहे, चालेल. ओके.